माहेरची छाया या जगात कुठेच नाही. आईसारख्या निस्वार्थी थंडावा देणारा वटवृक्ष या जगात कुठेच नाही. आईची सर कोणालाच येत नाही. कोणी कितीही मुलगी मानो, आईसारखी आई या जगात पैसे देऊनही मिळत नाही. कारण हे असं नातं आहे, हृदय विकलं तरी कर्ज फेडता येत नाही. हे अनमोल कर्ज घेऊन आपण किती मनमोकळेपणाने जगत असतो. कारण आई माझं कर्ज फेड असं कधीच म्हणत नाही. माहेर सारखी प्रेमळ ऊब कुठेच नाही. आई सारखं रागवून पुन्हा प्रेमाने बोलणारं कोणीच नसतं. कारण शेवटी माहेर ते माहेर असतं आणि आई ती आई असते. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. तर चला आताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. 2:15 वाजलेले आहे. तर हे गावाकडे गेलेले, तर गावाकडून आईने बरंच सामान पाठवलेलं आहे. तर माहेरून काय काय वानोळा आलेला आहे हे आपण आता पाहूया. तर हे पहा, जाताना फक्त ही एक सॅक घेऊन गेलेले, तर येताना ही एक आणि ही एक अशा 3 पिशव्या आणि परत अजून ज्वारी पण पाठवलेली आहे गावाकडून. तर आपण पाहूया की काय काय आहे ते. ठीक आहे, तर चला. हे आहेत ब्लाऊज पीस. मी ब्लाऊज शिकत आहे, तर आईला सांगितलेलं तुझ्याकडे जे आहेत शिल्लक एक्स्ट्राचे, जेणे की तू शिवणार नाही ते पाठव म्हणून. तर आईने एवढे सारे ब्लाऊज पीस पाठवलेले आहेत. तर आता एवढ्या ह्याच्यात तर मी एकदम छानपैकी शिकून घेईल ब्लाऊज शिवणं. ही साडी पहा किती सुंदर आहे. ही नक्षी ही मी आई जेव्हा माझ्याकडे आलेली होती ना, आणि कोपरगावला राहायला होतो तेव्हा मी तिथे घेतलेली साडी. तर ती 9 वार होती, तर त्यातून ना ती खूप मोठी होत होती आईला, म्हणून थोडीशी साडी काढलेली, तर तेही पाठवलेलं आहे. नंतर हे आहेत लिंबू, जे की पहिल्यांदाच झाडाला लागलेले आहेत, म्हणजे नवीनच बहार सुरू झालेला आहे. आणि हे पहा, हे किती सुंदर आहे. शोपीस दिसत असेल तुम्हाला. पहा किती सुंदर आहे ते. हे आपण गाडीमध्ये लावू शकतो किंवा घरातही कुठेही हँग असं करू शकतो. तर हे आहे बगलूज. तर ह्यांच्यासाठी हे बनवलेलं आहे. तर हे पाहे असं राहतं, हे असं म्हणजे हे पुरुषांसाठी असतं. तर गोलूसाठी आणि गोलूच्या पप्पांसाठी म्हणून आईने बनवलेलं आहे. तर पहा किती सुंदर आहे हे. इथे एक बटवा पण आहे छोटासा. पहा किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे ह्याच्यावरती आईने, आणि छान आहे खूप. हे पहा, तुम्हाला दिसत असेल, दिसतंय. आवडलं असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. आणि हे खूप सुंदर आहे. हे सगळं असं हाताने बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये काहीही असं मशीनचं हे नाहीये. म्हणजे एकदा का बेस ती पट्टी बनवून घेतली ना, तर हे ह्या काचा ह्या सगळ्या ज्या आहे ना, तर हे सगळं आईने बनवून दिलेलं आहे. तर हे खूप सुंदर आहे बगलूज. ही एक पिशवी आहे, हिला आमच्या भाषेत कोतळी असे म्हणतात. ह्याच्यामध्ये आपण काही सामान वगैरे ठेवू शकतो. तर ते सुद्धा पाठवलेलं आहे आईने. हे पण पहा किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि ह्याचं असं राहतं, इकडून ते डिझाईन बनवत घ्यायचं आणि इकडून आपोआप डिझाईन तयार होते. म्हणजे विणकाम इकडून करायचं आणि डिझाईन इकडून येते. तर पहा किती सुंदर अशी आहे. हे पहा, छान अशी बनवलेली आहे. आणि त्यासोबत ह्याच्यामध्ये आपण असं काही ठेवून द्यायचं. सपोज आपण हे ह्याच्यात हे ठेवलं, तर हे असं ह्याला हे बांधून घ्यायचं. ह्याच्यासाठी पाहिजे किती सुंदर हे बनवलेलं आहे, बांधण्यासाठी दोरी पण. हे असं आहे. नंतर ह्याच्यात पाहू आपण काय काय आहे ते. ही आहे हरभऱ्याची भाजी. त्यांना फार आवडते हरभऱ्याची भाजी आणि भाकरी ज्वारीची. तर ही हरभऱ्याची भाजी आहे. नंतर शेतात आईने भरपूर काकडी लावलेली, तर ती काकडी आहे ना, ते असं कट करून वाळवून घ्यायचं. तर हे असं वाळलेल्या काकड्या होऊन जातात त्या. आणि ह्याची ना छानपैकी नंतर त्या काकडीच्याच बियांची भाजी बनवायची. नंबर 1 लागते, खूप छान.
नंतर हे काकडीच्या बिया त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. नंतर हे पहा, ही चिंच किती सुंदर अशी काढून गोळे बनवून पाठवलेले आहे. पण ते तेडीशे पाले त्याला. नंतर हे पहा, हे घरचे आंबे आहेत, आईच्या आंब्यातले. तर भरपूर अशी झाडं लावलेली त्यांनी, तर भरपूर असे पाठवलेले आहेत आंबे. हे पहा, काही पडलेले असतील आणि काही तोडून पाठवले, म्हणजे बरेच आंबे अशी तोडून घेतलेले आहेत. म्हणजे किती, जवळपास सगळे 25-30 झाड आहेत. तर प्रत्येक झाडाचं एक असं चवीसाठी म्हणून पाठवलेले आहेत. तर पहा किती मोठे आंबे आहेत. हे पहा. नंतर ही ना मागच्या वेळेस विसरली होती सुरी, ती ह्या वेळेस पाठवलेली. म्हणजे आई बोललेली बॅग मध्ये टाकून घे, मी नंतर घेईल म्हणून सांगितलं, तर ते नंतरच झालं. हे पहा किती छान आहे, छोटीशी. हे पहा, ह्याला मार्क पण आहे. हे पहा, मागच्या वेळेस विसरलेली, तर ही पण पाठवलेली आहे. तसं तर इथे ना हे खूप एक वेगळ्या डिझाईनचं इथे पण भरपूर भेटतात. जाता जाता एक मी घेऊन जाणार आहे तसंच आईसाठी म्हणून. आणि हे आमच्या गावाकडे हे अशा पद्धतीचं राहतं. तर हे पहा, हे पण आहे. तर आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा भरपूर अशा डाळी आणलेल्या. तर तेव्हा ना हरभऱ्याची डाळ आम्ही नेमकीच ह्याच्यामध्ये आलेलो ना पावसाळ्यात, तर सगळी डाळ ती खराब झालेली. आणि मग ते सगळं ते खराब झाल्यामुळे राहून गेली. तर ही हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ संपली होती, तर ही मुगाची डाळ अशी पाठवलेली आहे. हे पहा, ह्याच्यातही आंबे आहेत. म्हणजे भावासाठी आंबे पाठवलेले आईनी. तर प्रियाचं म्हणणं आलं की एवढे मोठे नको, एवढे काही लागणार नाहीत आम्हाला, तुम्ही घेऊन जा म्हणून परत तिनं पण हे केलेलं, बॅग मध्ये टाकून दिलेले. तर हे पहा, शेवगा हा आहे घरच्याच झाडाचा शेवगा, आईच्या शेतात आहे. तर पहा किती मोठे शेंगा पाठवलेल्या आहेत. इथे भेटतं पण त्या भाजीपाल्याला टेस्ट नसते, आणि आपल्याला कसं तिकडची सवय झालेली. तर हे पहा किती सुंदर अशा शेंगा आहेत. टॉवेल, नंतर ह्यांचं पॉकेट. ते माप नाही आणलेलं का, ब्लूटूथ पेस्ट. हे पहा, हे दीदीने कुबेरचं हे पाठवलेलं आहे, एक फोटो कुबेरची मूर्ती पाठवलेली आहे. तर तिने नवीनच आणलेली आहे कोल्हापूरवरून. तर तिच्या जवळ जे होतं ना, तर हे तिने पाठवलेलं. एवढं मोठं पुस्तक. जाता जाता हे ना दीदीकडून गेलेले छत्रपती संभाजीनगर वरून. तर मग तर ही साडी आहे, तिनं सेम अशी साडी घेतलेली. आणि नंतर परत तिने शॉपिंगला गेली तेव्हा मग ही साडी तिने पाठवलेली आहे. तर कशी आहे साडी ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, खूप सुंदर अशी डिझाईन आहे. आणि पिंक कलरची, पिंक म्हणून नाही, थोडासा असा रेडिश कलर आहे. तर ती आहे माझ्याकडे पहिल्याची. तर ही एक तिनं पाठवलेली आहे. तर छान अशी साडी. तर हा प्रसाद आहे, तिनं कोल्हापूरला आणि गणपतीपुळेला गेलेली. आणि सोबतच तिरुपतीचाही प्रसाद आहे. ह्याच्यात कंठी वगैरे पण आहे, जेणे की यशवर्धनला कंठी खूप आवडते तिरुपतीची. तर कंठी सुद्धा पाठवलेली आहे तिने. आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला बोललेली की मी ब्लाऊज शिकतेय. तर चुलत भाऊजाई आहे माझी, तर ती छान ब्लाऊज शिवते. तर तिच्याकडून मी माप सांगितले होते, तर तिनं माप पाठवलेले आहेत. एक कटोरी ब्लाऊजचा आहे आणि एक प्रिन्स कट ब्लाऊजचे आहे. तर पाहू आता, हे माप टाकून मी ब्लाऊज शिवणार आहे. एवढे मोठ्या आईने हे ब्लाऊज पीस पाठवलेले. तर आता हे ब्लाऊज मी शिवून पाहणार आहे. जर तुम्हाला ब्लाऊज येत असतील तर तुम्ही सांगा, तुम्ही शिवता का ते. आणि हे आहेत माझे बुक्स. आता सगळं हे घर संसार ह्याचा गाडा सांभाळत सांभाळत शिक्षण सुद्धा सुरू आहे. तर आता अभ्यास करायचा आहे. तर हे पहा, हे एवढे बुक्स आहेत. आणि मेन जो बुक्स आहे ना, तर ते राहिलेलं आहे. तर ते नंतर येणार आहे. तर आता ह्याचीही तयारी करायची आहे. चला, माणसाने शिकत राहायला पाहिजे, काही ना काही. शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, माणसाने शिकत राहायला पाहिजे जोपर्यंत आहे तोपर्यंत. ते म्हणतात ना, वाचाल तर वाचाल, तसं.
लग्न झालं, संसार झाला म्हणून शिक्षण बंद करायचं नसतं. तसं तर आपण रोजच आपल्या दैनंदिन जीवनात शिकत असतो, पण तरीही त्यातूनही पुस्तक, वही, पेन याच्याशी आपली नाळ जोडलेलीच असायला पाहिजे. झालं संपलं म्हणून आपण ते बंद नको करायला. तर चला, एवढा मोठा वानोळा असा आलेला आहे. तर एवढी ज्वारी पाठवलेली आहे आईने. तर रस्त्यात येताना बसमध्ये पोतं फाटलेलं, तर ह्यांनी पहा कसा दिमाग लावलेला आहे आणि कसं जुगाड केलेला आहे. ते छानपैकी असं शिवून घेतलेलं आणि एवढी ज्वारी त्यांनी आणलेली आहे. हे पहा, एवढं मोठं सामान आईने पाठवलेलं आहे. ह्यातले बुक्स सोडता. तर किती छान आहे. कोणाकोणाला माहेरून असा वानोळा येतो आणि छान वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, व्हिडिओ बराच मोठा होत आहे, तर आपण इथेच व्हिडिओ एंड करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सासरच्या माणसांसोबत माहेरच्या माणसांचीही काळजी घेत राहा. भेटू नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.